नमस्कार. इन्फोगॉड चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप की तुम्ही सगळे हॅपी असाल, जिथे असाल तिथे स्वस्त असाल व मस्त असाल. तर जे नवीन आहेत इन्फोगॉड चॅनलवर फर्स्ट टाईम व्हिडिओ बघतात त्यांच्यासाठी मी सांगू इच्छिते की इन्फोगॉड हा एक स्पिरिच्युअल चॅनल आहे व यावर आपण काही देवदेवतांची नवीन स्तोत्र मंत्र ग्रंथ पठण घेत असतो. तसेच काही स्पिरिच्युअल प्लेसेसला म्हणजेच नवीन मंदिरांना व भक्ती धर्मदाय संप्रदाय जे आहेत तिथे जाऊन आपण भेट देत असतो व त्याचे देखील व्हिडिओ आपण टाकत असतो, त्याची माहिती आपण टाकत असतो. तसेच तुम्ही इन्फोगॉड चॅनलवर नवीन असाल तर ह्या व्हिडिओ बरोबरच तुम्ही इन्फोगॉडवरील सगळे व्हिडिओज बघावेत व ह्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा असं मी तुम्हाला सांगू इच्छिते. तर आता तुम्हाला इथे दिसत असेलच की आजचा व्हिडिओ हा कशावर आधारित आहे. मार्गशीर्ष महिना चालू आहे व काल नुकताच मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार पार पडलेला आहे, परंतु एकादशीमुळे आपण नैवेद्य दाखवू शकलेलो नाहीये. तर मी आधीच्या व्हिडिओजमध्ये पण सांगितलेलं आहे की शुक्रवारी आपण महादेवींना महालक्ष्मींना नैवेद्य दाखवणार आहे व उद्यापन करणार आहे. तर त्यानिमित्त आजचा व्हिडिओ असणार आहे. जे ऑलरेडी सबस्क्राईब केलेलं आहे ज्यांनी इन्फोगॉड 4597 ह्या चॅनलला, त्यांना मी धन्यवाद करू इच्छिते. व आजचा आपण व्हिडिओ सुरू करूयात असं मी सांगते. स्टे ट्यून ऑन इन्फोगॉड चॅनल 4597. तर आपण उद्यापन करण्याआधी मार्गशीर्ष महिन्याचं महत्त्व जाणून घेणार आहोत की मार्गशीर्ष महिना हा एवढा महत्त्वाचा का आहे आपल्या कल्चरमध्ये, हिंदू कल्चरमध्ये. तर मार्गशीर्ष हा महिना हिंदू पंचांगानुसार पूर्वीच्या काळी मराठी महिना किंवा हिंदू महिना हा पहिला महिना मानला जायचा व त्याचा पहिला महिना पूर्वीच्या काळात मानत असल्यामुळं शीर्षवरून नाव ठेवण्यात आलं होतं की मार्गशीर्ष, असं की टॉपचा असलेला महिना, सर्व महिन्यांचा अधिपती पहिला महिना असं पूर्वी मानलं जायचं. म्हणून मार्गशीर्ष महिन्याला मार्गशीर्ष हे नाव पूर्वीच्या काळापासून देण्यात आलेलं आहे. तसेच मार्गशीर्ष महिन्यामध्ये अनेक आपल्या देवदेवतांची लग्न झालेली आहेत, जसं की शंकर आहे, पार्वती आहे, त्यांचं मार्गशीर्ष महिन्यातच लग्न झालं होतं. शिवपुराणामध्ये त्याचा उल्लेख आढळतो. देन पार्वती खंड आहे, त्यामध्ये पण दिलेले की माता राणींचं मार्गशीर्ष महिन्यातच त्यांचं जे व्रत होतं महादेवांसाठी केलेलं ते संपन्न झालं व त्याला एक वेगळं महत्त्व आहे व त्यामुळे त्यांनी मार्गशीर्ष महिन्यातच लग्न करायचं असं ठरवलेलं. त्याच्यानंतर रामांचं व सीतेचं पण लग्न हे मार्गशीर्ष महिन्यातच झालं होतं, त्यामुळे मार्गशीर्ष महिन्याला एक वेगळं महत्त्व आहे. तसेच आपण बघतो की आत्ताच्या काळामध्ये पण जी लग्न आहेत दिवाळीनंतर कार्तिक महिना संपल्यानंतर केली जातात ती मार्गशीर्ष महिन्यातच त्याच्या तिथी ह्या दणक्यात असतात. म्हणजे मार्गशीर्ष महिन्यातल्या प्रत्येक वारी लग्नासाठीचा मुहूर्त असतो आणि अत्यंत शुभ असा मानला जातो, त्यामुळे मार्गशीर्ष महिन्यातला प्रत्येक दिवस. तसेच भगवान श्री हरी विष्णू ह्यांची विशेष उपासना मार्गशीर्ष महिन्यामध्ये करण्याची प्रथा आहे, कारण विष्णूंना आपण खूपच महत्त्व देतो व त्यांचा हा खूप अत्यंत फेवरेट असा महिना आहे श्रीहरी विष्णूंचा, की प्रत्येक दिवस व प्रत्येक दिवसातला प्रत्येक क्षण हा श्रीहरी विष्णूंचाच म्हणजे श्रीकृष्णाचा आहे. त्यामुळे विष्णूंची किंवा श्रीकृष्णाची उपासना मार्गशीर्ष महिन्यात खास केली जाते व त्याला खूप महत्त्व आहे. जसं की तुळशीच्या लग्नाला श्रीकृष्णाचं बरोबर लग्न लावलं जातं व त्या दिवसापासून श्रीकृष्णाला हा महिना खूप खूप प्रिय आहे, त्याचं लग्न तुळशी बरोबर झालेलं असल्याने. त्यामुळे ह्या महिन्यामध्ये श्रीहरी विष्णूंची, लक्ष्मीची पूजा आणि कृष्णाची उपासना केली जाते. आपल्याला जो काही श्रीहरी विष्णूंच्या उपासना येत असतील, जे विष्णू सहस्त्रनामे, त्यांचं नामस्मरणे, विष्णू गायत्री मंत्रे, श्रीकृष्ण गायत्री मंत्रे किंवा श्रीकृष्णाच्या कुठल्याही उपासना आहेत किंवा त्याच्या मंदिरामध्ये जाऊन केलेल्या उपासना आहेत, त्या करण्याला ह्या महिन्यामध्ये एक विशेष स्थान आहे. खूप मानलं जाते की जर आपण विष्णूंची किंवा कृष्णाची उपासना ह्या महिन्यात केली तर आपलं जन्मजन्मांतरीचं पाप नष्ट होतं व विष्णूंचा आपल्याला कृपा आशीर्वाद प्राप्त होतो. तसेच आपल्याला माहिती की मार्गशीर्ष महिना सुरू झाला की त्याच्या पहिल्या दिवसापासून ते षष्टीपर्यंत खंडोबाचा नवरात्र पार पाडलं जातं आणि मार्गशीर्ष महिन्यातल्या ह्या षष्टीला भगवान श्री शंकराने अवतार घेतला होता कालभैरवाचा, मार्तंड भैरवाचा व मणिमल्लाचा वध केला होता षष्टीला. त्यामुळे मार्गशीर्ष महिन्याला एक वेगळं महत्त्व आहे की खंडोबांचं नवरात्र, खंडोबांचं लग्न, खंडोबांचा षडोत्सव मार्गशीर्ष महिन्यामध्ये पार पडला जातो, तर त्याचं पण एक महत्त्व आहे. त्यानंतर जन्मदिवस पण त्यांचा हा
मानला जातो, म्हणजे कालभैरवाचा षोडोत्सवाचा जो दिवस असतो खंडोबांचा, की कालभैरवाच्या रूपात जे अवतरले श्री शिवशंकर त्यांनाच खंडोबा हे नाव आपण मागील व्हिडिओत पण पाहिले नवरात्रामध्ये खंडोबाच्या, की का दिलं गेलेलं आहे खंडोबा. तर खंडोबाचा वाढदिवस म्हणजे जन्मोत्सव हा पण ह्याच महिन्यात आलेला आहे, मार्गशीर्ष महिन्यामध्ये. मार्गशीर्ष महिन्यामध्ये अनेक देवदेवतांची लग्न, त्यांचे जन्म आलेले आहेत, अनेक उपासना आलेल्या आहेत. जसे की श्री हरी विष्णूंना मार्गशीर्ष महिना महत्वाचा आहे, तसंच लक्ष्मी मातेने देखील मार्गशीर्ष महिन्यातच त्यांचं महालक्ष्मींचं व्रत केलं जावं असं महत्त्व सांगितलेलं आहे. कारण त्यांच्या त्या पत्नी आहेत महालक्ष्मी श्री हरी विष्णूंच्या, व विष्णूंबरोबर त्यांना मॅक्सिमम टाइम घालवण्यात यावा, मॅक्सिमम श्री हरी विष्णूंची पण उपासना व्हावी, म्हणून आपलं पण व्रत लोकांनी ह्याच महिन्यात करावा अशी इच्छा महालक्ष्मींची होती. व असंच हिंदू कल्चरमध्ये आपण परंपरागत फॉलो करत आलेला आहे. असं वेगवेगळ्या कारणांनी मार्गशीर्ष महिन्याचं महत्त्व आहे. तसंच आपले गुरु श्री दत्तगुरु हे जे श्री हरी विष्णूंचाच अवतार आहे, त्यांचा पण जन्मदिवस जो आहे दत्तांचा हा मार्गशीर्ष महिन्यातल्या पौर्णिमेला झाल्यामुळे त्याला अजून एक महत्त्व आहे. आणि ह्या पौर्णिमेला तर खूप खूप पतित पावन आणि शुभ मानलं जातं मार्गशीर्ष महिन्यातल्या पौर्णिमेला, कारण त्या दिवशी दत्तांचा जन्म झालाय. दत्त जयंती मार्गशीर्ष महिन्यातल्या पौर्णिमेला साजरी केली जाते, दत्तगुरूंचा जन्मदिवस म्हणून आपण साजरी करतो. व त्याच दिवशी कोणत्याही नदीमध्ये जर आपण स्नान केलं मार्गशीर्ष महिन्यातल्या पौर्णिमेचं, तर गंगे इतकीच पवित्र प्रत्येक नदी मानली जाते व सगळी पापं धुवून टाकली जातात. जसं गंगेत आपण स्नान केलं तर कोणत्याही नदीत ह्या दिवशी पौर्णिमेच्या दिवशी मार्गशीर्ष महिन्यातल्या जर स्नान केलं तर सगळी पापं धुवून नष्ट होतात, आपली जळून जातात. व गंगे इतकंच त्या दिवशी प्रत्येक नदीला महत्त्व आहे. व गंगेतलं स्नान केलं मग तर खूपच सोन्याहून पिवळं आहे. तर अशा प्रकारे विविध कारणांनी मार्गशीर्ष हा महिना अत्यंत महत्त्वाचा आहे. तो हिंदू पंचांगानुसार सगळ्या महिन्यांचा मुख्य महिना आहे, म्हणून त्याला शीर्ष असं नाव दिलेलं आहे. पूर्वीच्या काळी ह्याच महिन्यापासून हिंदू कॅलेंडर, हिंदू पंचांग सुरू व्हायचं, जे की पुढे वातावरणानुसार आणि निसर्गातल्या बदलानुसार चेंज होत गेलं. चैत्र महिन्याला महत्त्व आलं. हजारो वर्षांपूर्वी मार्गशीर्ष हा पहिला महिना होता, मुख्य महिना होता. व ह्यामध्ये श्री हरी विष्णूंची, दत्तगुरूंची उपासना करावी, महालक्ष्मीचा गायत्री मंत्र, विष्णू गायत्री मंत्र म्हणावा. कोणताच गायत्री मंत्र जर येत नसेल, कृष्णाच्या उपासनेचा कोणताही मंत्र येत नसेल, तर आपली दत्तगुरूंची किंवा स्वामींची उपासना करावी, किंवा ज्या कुठल्या देवाला, संतांना तुम्ही गुरु मानताय त्याची उपासना करावी. अत्यंत पवित्र व अत्यंत आपले पाप धुवून टाकण्यासाठीचा सगळ्या वेगवेगळ्या उपासना, व्रतवैकल्य करण्यासाठी मार्गशीर्ष हा महिना उपयुक्त आहे व फलदायी आहे. तसेच काल मार्गशीर्ष महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी एकादशी आली होती. एकादशीला खूप महत्त्व आहे ह्या महिन्यातल्या, की विठ्ठलाची, पांडुरंगाची उपासना एकादशीच्या दिवशी केली जाते. व विठ्ठल हे देखील श्री हरी विष्णूंचाच अवतार आहे, त्यामुळं विठ्ठलाची किंवा पांडुरंगाची जरी भक्ती ह्या महिन्यामध्ये केली तर तितकीच फलदायी आहे जितकी श्री हरी विष्णूंची किंवा श्रीकृष्णाची उपासना आहे. असं वेगवेगळ्या कारणांनी मार्गशीर्ष महिन्याला महत्त्व आहे. तर आता आपण पाहिलं की मार्गशीर्ष महिन्याचं महत्त्व काय आहे. तर मी तुम्हाला थोडक्यात माहिती दिलेली आहे. ह्याची वेगवेगळी स्तोत्रमंत्र आहेत मार्गशीर्ष महिन्यातले, पण माझं असं म्हणणं आहे की ती सगळे आपल्याला येत नाही. त्यामुळे आपले जे गुरु आहेत, जसे की मला परमपूज्य कलावती आहेत, स्वामी समर्थ आहेत, दत्तगुरू आहेत, त्यांची उपासना करा, किंवा आपले महालक्ष्मींचं व्रत तरी ॲटलिस्ट 4 गुरुवार आपण महिलांनी पूर्ण केलं पाहिजे. परंतु माझा ऑडियन्स हा सगळीकडे पसरलेला आहे, फक्त भारतात नाही. काही महिला ज्या आहेत आपल्या ऑडियन्स त्या भारताबाहेर राहतात, आउट ऑफ इंडिया, त्यांनी फक्त मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार केलेत उपवास, त्यांनी व्रत असं मानलेलं नाही. त्यामुळे त्यांची मागणी आलेली आहे ऑडियन्सकडून की तुमचं जे व्रत आहे त्याचं उद्यापन तुम्ही आम्हाला दाखवा, म्हणजे आम्ही फक्त उपवास केलेला आहे, तुमच्या व्रतातून आणि उद्यापनातूनच आम्हाला आनंद मिळतोय, असं मला काही महिलांनी लिहून कमेंटद्वारे पाठवले. म्हणून त्यांच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवला आहे. तसेच सगळ्या व्ह्यूअर्सला मार्गशीर्ष महिन्याचं महत्त्व पण कळावं व आपल्या कल्चरचं अजून इम्पॉर्टन्स कळावं म्हणून मी ही माहिती आत्ता थोडक्यात सांगितली. तर आता आपलं झालेलं आहे माहिती सांगून, व अनेक व्हिडिओजमध्ये पण मी टाकलं की नैवेद्य काल दाखवायचा नव्हता एकादशीमुळे व आज दाखवणार आहे. तसंच माझ्या घरी देखील आजच नैवेद्य मी दाखवणार आहे. हे महालक्ष्मींचं व्रत मी काल केलेलं आहे, ती पूजा अजून तशीच ठेवली आहे शुक्रवारी दुपारीपर्यंत. तर माझ्या आईने पुरणपोळी केलेली आहे, तुम्हाला इथे व्हिडिओमध्ये दिसत असेल. पुरणपोळी, कटाची आमटी, साखरेचं दूध, मेथीची भाजी, वरण भात, तूप, कुरडई पापडी, भजी, आणि अजून तुम्हाला इतर काही ह्या नैवेद्यामध्ये ॲड करायचं असेल तर करू शकता. मुख्य गोड नैवेद्य पुरणपोळीचाच दाखवतात शेवटच्या गुरुवारी.
पण तुम्हाला वेळ नसेल तर खिरीचा किंवा तुम्ही शिऱ्याचा किंवा अजून एखाद्या गोड पदार्थाचा नैवेद्य दाखवू शकता, भोग चढवू शकता. आपले हिंदी व्ह्युअर्स पण आहेत, हिंदी व्ह्युअर्ससाठी मी वेगळा व्हिडिओ टाकणार आहे, हा मराठी व्ह्युअर्ससाठीचा ऑडियन्ससाठीचा व्हिडिओ. तर आता आपण हा पुरणपोळीचा नैवेद्य महालक्ष्मींना अर्पण करूयात. त्यांना आपण मनोभावे प्रार्थना करूयात की हे महालक्ष्मी माते अशीच दरवर्षी माझ्या घरी ये, माझ्याकडून असंच दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यातलं महालक्ष्मींचं व्रत पार पाडून घे, करून घे. मला माझ्या कुटुंबाला कृपा आशीर्वाद दे, धनसंपत्ती दे, सगळ्या मनोकामना पूर्ण कर व माझ्यावर व सगळ्यांवरती जगामध्ये प्रसन्न राहा व असेच माझ्याकडून उपासना करून घेत जा प्रत्येक वर्षी व दररोज. अशी प्रार्थना महालक्ष्मींच्या चरणी आपण करूयात. मी केलेली आहे, तुम्ही मोठ्याने करू शकता, मनातल्या मनात करू शकता. महालक्ष्मींचा गायत्री मंत्र म्हणू शकता, विष्णूंचा गायत्री मंत्र म्हणू शकता, महालक्ष्मी अष्टक मी व्हिडिओमध्ये टाकले ते म्हणू शकता, ऐकू शकता, किंवा महालक्ष्मी स्तुती स्तोत्र तुम्ही गाऊ शकता. ह्या दिवशी उद्यापन करत असताना मी सकाळीच पूजा केली, माझ्या म्हणून झालेल्या आहेत वेगवेगळ्या उपासना. आता फक्त मी नैवेद्य अर्पण करणार आहे व उद्यापनाची छोटीशी प्रोसेस मी तुम्हाला दाखवणार आहे. तर सगळ्या महिलांनी ह्याचा आनंद लुटावा, सगळ्या ऑडियन्सने, असं मी तुम्हाला सांगू इच्छिते. तर चला तर मग करूयात आपण आता उद्यापन महालक्ष्मीच्या ह्या माझ्या व्रताचं. स्टे ट्यून ऑन इन्फोगॉड चॅनल. तर नैवेद्य मी इथे मांडलेलं आहे महालक्ष्मींसमोर. मी फळं उचलून घेतलेली आहेत काल रात्रीच व आता आपण महालक्ष्मींना नैवेद्य दाखवून त्यांचं उद्यापन करूयात. तर बघत राहा इन्फोगॉड चॅनल. सर्वप्रथम इथे समोर मांडलेला आहे मी, दिवा पण माझा ऑन आहे. तर आता 3 वेळा नैवेद्य आपण दाखवायचे. सर्वप्रथम महालक्ष्मींना नमस्कार करूया. श्री गणेशाय नमः, श्री महालक्ष्मी नमः, श्री हरी विष्णुवे नमः. हे महालक्ष्मी माते श्री हरी विष्णू नारायण आपल्या चरणी प्रणाम. मार्गशीर्ष महिन्यातील 4 गुरुवारचं माझं महालक्ष्मींचं व्रत पार पडलेलं आहे. तर महालक्ष्मी माते श्री हरी विष्णू नारायण हे व्रत आपल्या चरणी रुजू करून घ्या. व काल एकादशी म्हणून मी तुमचं उद्यापन करू शकले नाही, नैवेद्य दाखवू शकले नाही. तर आज मी हा पुरणपोळीचा नैवेद्य मी तुम्हाला अर्पण करते. तर तो आपण ग्रहण करावा, स्वीकारावं. माझ्यावर, माझ्या कुटुंबावरती आपण प्रसन्न राहावं. मला, माझ्या कुटुंबाला, जगात सगळ्यांना कृपा आशीर्वाद द्या, सुखी ठेवा, सुदृढ निरोगी जीवन द्या महालक्ष्मी माते श्री हरी विष्णू नारायण. माझ्या सगळ्या मनोकामना पूर्ण करा, धनसंपत्ती द्या मला व सर्वांना जगामध्ये. व अशीच उपासना दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यातून माझ्याकडून करून घ्या. व मी आता तुमचं उद्यापन करते, त्याआधी हा नैवेद्य ग्रहण करा. महालक्ष्मी माते श्री हरी विष्णू नारायण. श्री महालक्ष्मी नमः, श्री हरी विष्णू नमः. नैवेद्यं समर्पयामि, नैवेद्यं समर्पयामि, नैवेद्यं समर्पयामि. अशा प्रकारे माझं नैवेद्य आता अर्पण करून झालेलं आहे. घरातल्या देवाला देखील तुम्ही दाखवू शकता, आधी महालक्ष्मींना व श्री हरी विष्णूंना आपल्या व्रताला दाखवून झाल्यानंतर. त्यानंतर आता करायचं काय, आपलं नैवेद्य अर्पण करून झाल्यानंतर एक फूल घ्यायचंय, साधं फूल घ्यायचंय. ते अभिमंत्रित नाही, साधं कोणतंही फूल तुमच्याकडे जे आहे ताजं फूल ते घ्यायचं. ते पाण्यामध्ये असं जलमध्ये आपण बुडवायचं व 3दा महालक्ष्मींवर व 3दा ह्या पूर्ण मांडणीवरती व श्री हरी विष्णूंवरती आपण शिंपडायचा. तर हे शिंपडून झालेलं आहे. आता हे पाणी बाजूला ठेवून द्यायचं. नैवेद्य बाजूला ठेवून दिला तरी चालेल, बाजूला ठेवून देते कारण नैवेद्य खराब होऊ नये उद्यापन करत असताना. त्यानंतर महालक्ष्मींना एक नमस्कार करायचा, श्री हरी विष्णूंना नमस्कार करायचं व आता उद्यापन आपण करत आहोत. तर ही मूर्ती 3 वेळा खालीवर करायची आहे. त्या मूर्ती खालीवर करून झाली. आता हा कलश पण 3दा खालीवर करायचा आहे. आपलं उद्यापन पार पडलेलं आहे. हे गणेश पण 3 वेळा खालीवर करायचे आहे. हा विडा हा देखील एकदा असा उचलून बाजूला ठेवायचा. तर अशा प्रकारे आपलं उद्यापन हे पूर्ण झालेलं आहे महालक्ष्मीच्या व्रताचं. महालक्ष्मींचं माझ्याकडे जुनं पुस्तक आहे व्रताचं, हा जुना फोटो आहे, तो देखील मी मांडते. हे सगळं साईडला सेफली काढून ठेवायचे व महालक्ष्मींची ही मूर्ती देखील आपण काढून ठेवायची. त्याच्यावरचं हे निर्माल्य जे आहे हाराचं, फुलांचं, ते काढून घ्यायचे. महालक्ष्मींची मूर्ती सेफली ठेवून देणार आहे. ही सुपारी पण मी श्री गणेशांची उचलून ठेवत आहे. त्याच्यानंतर हे फूल व हे निर्माल्य व ही जी आंब्याची व विड्याची पानं आहेत ती आपण हे सगळं निर्माल्य नदीला अर्पण करायचं आहे. किंवा वाहत्या पाण्यात तुमच्या गावामध्ये किंवा शहरात नदी नसेल किंवा तुम्ही आउट ऑफ इंडिया राहताय, तिथं अवेलेबल नसेल नदी, जवळपास कुठेही राहताय, US, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया,
कुठेही राहता युरोपमध्ये, तर हा नारळ, हा जो नारळ आहे, आपण 4 गुरुवार सेम नारळ वापरतो. हे निर्माल्य हार फुलांचं, हे पाने, विड्याची पानं, आंब्याची पानं, ही सगळी पानं, हे सगळं काढून घ्यायचे. हे पाणी, हे कलशामधलं, हे झाडांना व्हायचे, तुळशीला व्हायचं नाही. व त्याच्यात जो आपण टाकलेलं नाणे, सुपारी आहे, ते पण काढून घ्यायचे. व ते निर्माल्य, हे जे सगळं निर्माल्य मी बाहेर काढलेलं आहे, ते एका बॅगमध्ये, कॅरी बॅगमध्ये भरून किंवा कागदी बॅगमध्ये भरून, डिस्पोजेबल बॅगमध्ये भरून वाहत्या पाण्यामध्ये किंवा नदीला विसर्जन करून द्यायचे, आज किंवा उद्याच, तुम्हाला वेळ मिळेल तसं. तर अशा प्रकारे आपलं व्रत पार पडलेलं आहे महालक्ष्मींचं. व मी हे नदीला जाऊन विसर्जन करणार आहे. तुम्हाला जिथे शक्य तिथे करा. तुम्हाला समजलं असेल की ती थोडक्या व साध्या पद्धतीने आपण उद्यापन केले व नैवेद्य दाखवलेला आहे. तो महालक्ष्मींनी स्वीकारला असावा असं मी आशा करते. त्यांच्या चरणी प्रार्थना करते की अशीच ते माझ्याकडून उपासना व वेगवेगळी व्रत करून घेऊ व तुमच्यासाठी मी वेगवेगळे व्हिडिओ घेऊन येत राहू. तर तुम्ही बघतच राहा इन्फोगॉड 4597 चॅनल. तुम्हाला माहिती आवडत असल्यास मला कमेंटद्वारे कळवा. तुम्हाला न्यू कंटेंट बघायचा असेल कोणताही, तर ती देखील मला कमेंटद्वारे तुम्ही माहिती कळवा. व इन्फोगॉड ह्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेल आयकॉन प्रेस करत राहा. रोजची माहिती बघत राहा. आपण भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत स्टे ट्यून ऑन इन्फोगॉड चॅनल. बाय बाय. धन्यवाद.